मुंबईतील बांधकाम धुळीवरती नियंत्रण आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी MMRDAनं निर्णायक कार्यवाहीला सुरुवात केली आहे। बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत। MMRDAनं कंत्राटदारांसाठी कडक दंड निश्चित केलाय। पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास 5 लाख रुपयांपासून दंड सुरू होईल आणि पुन्हा उल्लंघन झाल्यास हा दंड 20 लाखांपर्यंत वाढवला जाईल आणि कामकाज थांबवण्याची कारवाई केली जाईल। तर काय मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत आपण पाहतोय। बांधकाम सुरू असलेल्या सगळ्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर्स आणि फॉगिंग मशीन्स तैनात करणं, मातीची वाहतूक करताना बांधकाम साहित्याच्या साठ्यावर पाण्याची नियमित फवारणी करणं, प्रकल्प परिसरात यांत्रिक शक्तीवरती चालणाऱ्या सफाई यंत्रांचा वापर करणं, अनधिकृतपणे मलबा काढण्यास किंवा टाकण्यास प्रतिबंध, बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी योग्य झाकण देणं, प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा जाळण्याला पूर्णतः प्रतिबंध असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।